आज महिलांना पैसे वाटप करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात महत्वपूर्ण अपडेट. नमस्कार. आज तारीख आहे 18 डिसेंबर. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट. 18 बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत की आजच महिलांना पैसे वाटप करा. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. सर्वात अगोदर आपण ही अपडेट युट्यूब वरती देत आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर या ठिकाणी बघा, महायुती सरकारने आता सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. ती घोषणा काय असणार आहे ती आपण पाहूया. तर बघा, महायुती सरकारला सत्तेत पुन्हा येण्यासाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली आहे. अशातच या योजनेसाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, तुम्हाला जो डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायचा आहे, या ठिकाणी बघा महायुती सरकारने जवळपास 1400 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तुम्हाला आता लवकरच पैसे जमा होणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. 1400 कोटी रुपये या ठिकाणी आता वाटप केले जाणार आहेत सर्व महिलांच्या खात्यामध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारची मोठी घोषणा. तर ती घोषणा काय आहे आपण आता अपडेट पाहूया. तर बघा, महाराष्ट्र राज्य सरकारकडून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट दिलेलं आहे. आज विधानसभेमध्ये जवळपास बघा 35,788 कोटींच्या पुरवणीची मागण्या मंजूर झाल्या आहेत. त्यामध्ये बघा या ठिकाणी झाल्या असून यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे फक्त आणि फक्त एका योजनेसाठी म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी बघा 1400 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तर आता हे पैसे एक्झॅक्टली कधीपासून पडतील? तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. या ठिकाणी बघू शकता, ही न्यूज सर्व टीव्ही चॅनलवरती दाखवण्यात आलेली आहे. TV9 मराठी असेल, ABP माझा असेल, सर्व जेवढे पण नेटवर्किंग चॅनल आहेत म्हणजे न्यूज चॅनल आहेत महाराष्ट्रातील, सर्व चॅनलवरती दाखवण्यात आलेले आहेत. तर बघा, माजी मंत्री भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे तर त्यांनी बघा स्पष्ट केलेलं आहे की डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो 2 ते 3 दिवसात जमा होणार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा, जेवढ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता, अशा सर्व महिलांसाठी हा आनंदाची बातमी आहे, आनंदाचा दिवस आहे. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्या महिलांचे ऑक्टोबरचे पैसे राहिले होते, काही महिलांचे नोव्हेंबरचे राहिले होते, डिसेंबरचे राहिले होते, ते सुद्धा सर्व पैसे आता बहिणींना मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. तर बघा, सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी, सर्व बहिणींसाठी मोठी खुशखबर, आनंदाची बातमी. ज्या प्रतीक्षेमध्ये तुम्ही होता, भरपूर दिवस झालं वाट बघत आहेत सर्व महिला मंडळ की कधी पैसे जमा होतील. तर बघा, आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत. कोणत्या बँक खात्यामध्ये अगोदर पैसे जमा होतील सर्व माहिती सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी तुमचं जे आधार कार्ड आहे त्यासोबत तुमचं बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे. जर तुमचं आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक आहे तरच तुम्हाला 100% पैसे मिळतील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्व महिलांनी तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे की नाहीये ते एकदा क्रॉस व्हेरीफाय करा, जेणेकरून तुम्हाला पैसे आले की लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. तसेच बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. तर ती अपडेट काय आहे तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत तर बघा, 2100 रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण करणार. म्हणजे या ठिकाणी बघा, महायुतीचं जे हे सरकार आहे, महायुतीचं सरकार तुम्हाला 2100 रुपये देण्याचं जे त्यांनी वादे केलेले आहेत किंवा आश्वासने दिलेली आहेत ती सर्व पूर्ण करणार आहेत. याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच थेट 2100 रुपये जमा होणार आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये थेट मिळणार आहेत, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. या ठिकाणी बघा, तुम्हाला बाकी काही गोष्टी करायची गरज नाहीये. तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, या ठिकाणी बघा ऍक्सिस बँक असेल, इंडसलँड बँक असेल, IDBI बँक असेल, इंडियन बँक असेल, कॅनरा बँक असेल, कॅनरा बँक असेल, युनियन बँक असेल, RBL बँक असेल, SBI बँक असेल, सिटी बँक असेल, IDFC फर्स्ट बँक असेल, येस बँक असेल, बँक ऑफ बरोडा असेल, ICICI बँक असेल, कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट दिलेलं असेल द्या किंवा यापैकी कोणती असेल
कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट दिलेलं असू द्या, या ठिकाणी महत्वाची गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे की तुम्हाला सर्वांना आता 100% पैसे महायुती सरकार वाटप करणार आहे आणि ही सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, काही महिलांचा असा प्रॉब्लेम असेल की बाबा त्यांनी अर्ज तर भरलेला आहे, त्यांचं आधार कार्ड सुद्धा सॉरी फॉर्म सुद्धा मंजूर आहे, प्लस त्यांचं आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड बँकेसोबत लिंक सुद्धा आहे, तरी सुद्धा महिलांना पैसे काय येत नाही. तर याच्यामध्ये बघा काय कारण असू शकतं. तर पहिलं जे कारण असू शकतं, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये जी माहिती भरलेली आहे ती योग्य भरली आहे का हे एकदा चेक करा. जर तुमची माहिती योग्य आहे, तुमचा अर्ज मंजूर आहे, आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, बँकेची केवायसी कंप्लीट आहे, तर तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला डिसेंबर महिन्यासोबत तुमचे जे काही मागचे पैसे राहिले असतील, ऑक्टोबरचे असतील, नोव्हेंबरचे असतील, हे सर्व पैसे तुम्हा सर्वांना एकसाथ दिले जातील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर तुम्हाला पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, तुम्हाला 100% पैसे मिळतील. आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेचे. 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहेत. तर कोणत्या जिल्ह्याला सर्वात अगोदर पैसे मिळतील असा भरपूर जणांनी प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा, असं काही नाही की या जिल्ह्याला अगोदर मिळतील त्या जिल्ह्याला. एकदा पैसे पडण्यास सुरुवात झाली की सरसकट पैसे पडणार आहेत. बघा, पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस बघा 2 कोटी जवळपास 2 कोटी 34 लाख 34 लाख महिलांना पैसे मिळाले होते. त्यावेळेस बघा जवळपास त्यांना हे सर्व पैसे वाटप करण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागलेला होता साधारणतः. यावेळेस थोडी आकडेवारी वाढेल, त्यामुळे बघा साधारणतः 4 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कारण की हे जे पैसे तुम्हाला येतात हे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. परंतु त्या संदर्भात जरी बघा, ज्या जिल्ह्यांची थोडी लोकसंख्या कमी आहे, या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा, ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे अशा जिल्ह्यातील महिलांना थोडे अगोदर पैसे मिळू शकतात. कारण की ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या जास्त आहे अशा जिल्ह्यांमध्ये अर्जसंख्या सुद्धा जास्त असणार, त्यामुळे त्यांना पैसे मिळण्यामध्ये थोडा विलंब होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय परंतु आतापर्यंत तुम्हाला हे काही एकही रुपया जमा झालेला नाही, अशा महिलांनी बघा काळजी करू नका. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये, तुम्हाला पैसे हे मिळणारच आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच तुम्हाला महायुती सरकार लवकरच तुमच्या मागच्या हप्त्याचे 7,500 रुपये जमा करणार आहे. बघा, काही महिलांच्या खात्यामध्ये पाठीमागच्या 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये हे मागचे पैसे म्हणजे थकीत हप्ते, ज्या महिलांनी बघा 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ज्या महिलांनी अर्ज केला होता अशा महिलांना पैसे जमा करण्यात आलेले आहेत. तुमच्यापैकी किंवा तुमच्या गावातील, तुमच्या पाहुण्या रावळ्यातील कोणत्या तरी ताईंना वगैरे ते मिळाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आमच्या येथील यांना मिळालेले आहेत. नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला पण समजेल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हे झालं 7,500 रुपये 5 हप्ते पाठीमागचे. आता तुम्हाला 6व्या हप्त्याचे 2,100 रुपये असे एकूण 9,600 रुपये येत्या काही दिवसात जमा होणार आहेत, अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तसेच बघा, काही महिलांनी अद्यापही फॉर्म भरलेला नाहीये, त्यांच्याकरिता लवकरच लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती एक पर्याय येईल, तेथून तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता. तसेच या ठिकाणी बघा, राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच आता 2,100 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत. त्या संदर्भात सुद्धा घोषणा करणार आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, सर्व लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला खूप आशीर्वाद दिले, मते दिली. तुमच्यामुळे महायुती सरकारला 288 जागांपैकी जवळपास 223 जागा भेटल्या. सर्व लाडक्या बहिणींचे सर्वांनी आभार मानले आहेत, महायुती सरकारने आभार मानलेले आहेत. मंत्रिमंडळ सुद्धा आता स्थापन झालेले आहे, सर्व प्रक्रिया पार पडलेली आहे. एकूण बघा 39 मंत्रिपदे वाटप करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी बघा, त्यामुळे आता महायुती सरकार सर्व लाडक्या बहिणींवरती खूप जास्त प्रमाणामध्ये खुश आहे आणि सध्या हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू आहे. त्यामुळे लाडकी बहीण संदर्भात खूप चांगल्या गुड न्यूज या ठिकाणी समोर येत आहेत. त्यामुळे बघा, या ठिकाणी महायुती सरकारला बघा लाडक्या बहिणींच्या मुळे या ठिकाणी बघा 288 पैकी जवळपास 223 जागा त्यांच्या निवडून आल्यामुळे महायुती सरकार लाडक्या बहिणींवरती खूप जास्त प्रमाणामध्ये खुश आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडक्या बहिणींना सुद्धा खुश करणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे पाठवणार आहे. आता एक्झॅक्टली हे पैसे कधीपर्यंत येतील त्या संदर्भात सुद्धा अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की मी एकनाथ शिंदे सर्व माता व माझ्या लाडक्या बहिणींचे आभार मानतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सर्व महिलांचे आभार मानलेले आहेत. तसेच बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी बघा
सर्व लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये देणार, भविष्यात 2500 होणार, नंतर 3000 रुपये होणार. जर तुम्ही 7 ताकद दिली तर त्याहीपेक्षा जास्त होणार. जास्त पैसे देताना हे सरकार हाताकरता घेणार नाही. म्हणजे बघा, राज्याचे मुख्यमंत्री होते पाठीमागच्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब, त्यांनीच घोषणा केलेली आहे की आमचं सरकार तुम्हाला 3000 पेक्षा पण जास्त देईल. त्यामध्ये तुम्ही असं त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे महिलांना येत्या भविष्यामध्ये, म्हणजे याचा अर्थ असा आहे की फ्युचरमध्ये लाडक्या बहीण योजनेची रक्कम नक्कीच वाढवली जाणार आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार आता बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून 1500 रुपये पाठीमागे मिळत होती, ती आता 2100 रुपये करण्याचा निर्णय होणार. त्यानंतर 2100चे बघा 2500 रुपये होतील. ठीक आहे. आणि त्यानंतर 3000 रुपये होतील. परंतु हे होण्यासाठी कालावधी लागणार आहे, लगेच होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. टप्प्याटप्प्याने तुमच्या लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे महिलांना मिळणारी, सर्व लाडक्या बहिणींना मिळणारी, या रकमेमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार आहे. याचा अर्थ असा आहे की हा जो ग्राफ आहे, म्हणजे या ठिकाणी बघा, हे जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत हे सतत वाढत जाणार आहेत. अशा प्रकारे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. आता आम्ही ही योजना परमनंट चालू करणार आहे आणि लवकरच महिलांना 2100 रुपये सुद्धा जमा होणार आहेत, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बघा, या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री झाले बघा, या ठिकाणी 5 डिसेंबर या तारखेला बघा शपथविधी होता. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब यांची कॅबिनेट बैठक वगैरे झाली सर्व मंत्र्यांसोबत. त्यानंतर त्यांनी बघा, पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही गोष्ट क्लिअर केली आहे की आमचा जो 2100 रुपये जमा करण्याचा निर्णय आहे हा फायनल आहे, फिक्स आहे. परंतु त्याबद्दल आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्या संदर्भात निर्णय होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत, अशी माहिती मिळालेली आहे. तसेच या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की बघा, पाठीमागे भरपूर दिवस झालं काही न्यूज व्हायरल होत्या की अर्जांची छाननी होणार, अशा प्रकारच्या सातत्याने न्यूज व्हायरल केल्या जात होत्या, अर्ज छाननी होणार वगैरे. त्या संदर्भात बघा, त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून, या ठिकाणी बघा ट्विटर अकाउंटवरून त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि ही गोष्ट क्लिअर केलेली आहे की अर्ज छाननीबाबत अद्याप शासनाचा कोणताही निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे महिलांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे बघा, ज्या महिलांना पाठीमागच्या वेळेस पैसे मिळाले होते अशा सर्व महिलांना यावेळेस सुद्धा पैसे येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्व महिलांना लाडकी बहिणींचा हप्ता जमा होणार आहे. सर्वात मोठी अपडेट, सर्व महिलांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता ही जी तुम्हाला पैसे भेटण्याची तारीख फिक्स झालेली आहे. या ठिकाणी बघा, सर्व महिलांसाठी आता तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. 100% आता महिलांना या तारखेला पैसे मिळणार आहेत, अशी अपडेट समोर येत आहे. ती तारीख कोणती आहे, ती तारीख जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही आता डिसेंबर महिन्याची भरपूर दिवस झाले प्रतीक्षा करत आहात. आता तुम्हाला तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. आता तारीख ठरलेली आहे, वेळ ठरलेली आहे आणि किती पैसे वाटप होणार आहेत हे सुद्धा ठरलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता जवळपास 1400 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये आता पाठवले जाणार आहेत. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता 16 डिसेंबरला आणि त्यावेळेस या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. सर्व मंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये बैठकी वगैरे पार पडलेल्या आहेत आणि आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यासंदर्भात सरकार ऍक्शन मोडवरती आलेलं आहे आणि सर्व महिलांना आता पैसे पाठवण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणाऱ्या सर्व महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी जी खुशखबर आहे ती खुशखबर अशी आहे, ज्या महिलांनी पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं आहे अशा महिलांसाठी खुशखबर आहे. त्यांच्या अकाउंटमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा केले जाणार आहेत. अगोदर पैसे पोस्ट बँकवाल्या महिलांना मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ज्या महिलांनी पोस्ट बँकेचं खातं जोडलेलं आहे अशा महिलांना सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांनी पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं आहे त्यांचा आधार कार्डचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण की त्यांनी ज्यावेळेस पोस्ट बँकेचं अकाउंट ओपन केलं होतं त्यावेळेस त्यांचं आधार कार्ड ऑटोमॅटिकली त्यांच्या बँकेसोबत लिंक झालं होतं. त्यामुळे अशा महिलांना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच आता बघा, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात सोबत तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा 2500 रुपये मिळणार आहेत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून. या ठिकाणी बघा, तुम्हाला पाठीमागच्या वेळेस 3 फ्री गॅस सिलेंडर मिळणार अशी प्रकारची सविस्तर योजना अन्नपूर्णा योजना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेली होती. त्या संदर्भात आता सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता बघा, अन्नपूर्णा योजनेचा जो पहिला हप्ता आहे या ठिकाणी तो वाटप केला जाणार आहे. अशी माहिती मिळत आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा
डिसेंबर महिन्याचा जो चौथा आठवडा आहे, या चौथ्या आठवड्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे. महिलांना बघा 2,500 रुपये देण्यात येणार आहेत 3 गॅस सिलेंडरचे. वर्षातून तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत, म्हणजे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहेत. आता राहिला मुद्दा की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा केला जाईल. तर या ठिकाणी बघा आज तारीख आहे 18 डिसेंबर. तर बघा 18 डिसेंबर ते 21 डिसेंबर या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे तसेच थकीत हप्ते सर्व पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी मिस्टर रँडम मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.